आजच्या विश्लेषणात आपण बार्कच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या करिअर गाईडचं परीक्षण करणार आहोत, ज्याची सुरुवात तर उत्तम आहे, पण शेवट एकाच दिशेला जातो. हो, आणि हे लगेच दुरुस्त करण्यासारखं आहे. वेळ न घालवता आपण थेट या माहितीच्या संरचनेत आणि प्रवाहात असलेल्या एका मोठ्या त्रुटीवर चर्चा करूया. प्रस्तुत माहितीमध्ये करिअरचे 5 विविध पर्याय आणि शेवटी दिलेला रोडमॅप यांच्यात एक वाक्यता आणल्यास विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार नाही. अगदी सुरुवातीलाच हा मुद्दा घेतल्याबद्दल उत्तम. कारण जर आपण या दस्तऐवजाची रचना नीट पाहिली ना, तर पहिल्या काही पानांवर लेखकाने अतिशय मेहनतीने विद्यार्थ्यांसाठी 5 वेगवेगळे मार्ग समजावून सांगितले आहेत. हो, म्हणजे तिथे OCES, इंटर्नशिप, ट्रेनिंग स्कूल, टेक्निशियन जॉब्स आणि PG रूट असे स्पष्ट पर्याय दिलेत. अगदी बरोबर. आणि हे वाचताना विद्यार्थ्याला खूप आशादायी वाटतं. पण जेव्हा वाचक प्रत्यक्ष कृती करण्याच्या किंवा अप्लाय करण्याच्या टप्प्यावर येतो, तिथे दस्तऐवजाच्या शेवटी स्टेप 4 अप्लाय फॉर OCES असा एकच ट्रॅक दिसतो. अरे बापरे, हे तर असं झालं की आपण प्रवाशांना 5 वेगवेगळ्या गाड्यांचे पर्याय दाखवले, पण वेळापत्रक मात्र एकाच गाडीचं दिलं. अगदी परफेक्ट उदाहरण दिलंत तुम्ही. म्हणजे जर कुणाला टेक्निशियन बनायचे असेल तर त्याने गेटची तयारी का करावी? हो ना. आणि ह्याचा वाचकाच्या मानसिकतेवर खूप नकारात्मक परिणाम होतो. विद्यार्थ्याला अचानक असा प्रश्न पडतो की मी इतका वेळ जो लेख वाचला तो माझ्यासाठी होता की नाही. खरंय, तुम्ही स्वतःला एका विद्यार्थ्याच्या जागी ठेवून पहा ना. समजा मी एक डिप्लोमाचा विद्यार्थी आहे. मी पहिले 2-3 पाने खूप लक्ष देऊन वाचली, कारण मला टेक्निशियन पदासाठी अर्ज करायचा आहे. माझी पूर्ण तयारी झाली आहे की मला आता पुढे काय करायचंय याची माहिती मिळेल. पण शेवटी जेव्हा मी तो रोडमॅप पाहतो, तेव्हा मला तिथे गेट परीक्षेची तयारी आणि OCESचे टप्पे दिसतात. तिथे माझा पूर्ण भ्रमनिरास होतो. बरोबर. ही विसंगती केवळ एका ओळीची नाहीये बरं का, तर ती पूर्ण दस्तावेजाचा हेतूच कमकुवत करते. आपण नेहमी म्हणतो की माहिती देणारा कोणताही तांत्रिक लेख हा फक्त काय सांगण्यापुरता मर्यादित नसावा. तो कसे या प्रश्नाचे अचूक उत्तर देणारा असावा. अगदी. इथे वाचकाला 5 वेगवेगळी ध्येय दाखवली आहेत, पण रस्ता मात्र फक्त एकाच ध्येयाचा दिलाय. पण इथे मला एक महत्त्वाचा प्रश्न पडतोय. जर आपण त्या 5 वेगवेगळ्या मार्गांसाठी 5 वेगवेगळे सविस्तर रोडमॅप द्यायला गेलो, तर हा दस्तावेज खूप मोठा आणि गुंतागुंतीचा होणार नाही का? हा अतिशय अचूक आणि तार्किक आक्षेप आहे. कारण आपणच नेहमी म्हणतो की माहिती संक्षिप्त असावी. मग एवढी सगळी अतिरिक्त माहिती दिल्यास वाचक जास्त गोंधळणार नाही का? गोंधळणार नाही जर आपण एकाच सरळ रोडमॅपऐवजी ब्रांचिंग पाथ्स म्हणजे शाखानिहाय किंवा पर्यायानुसार वेगवेगळे रोडमॅप तयार केले तर. ब्रांचिंग पाथ्स म्हणजे नक्की कसं? म्हणजे ब्रांचिंग पाथचा अर्थ असा नाही की आपण 5 मोठे कंटाळवाणे निबंध लिहावेत. त्याऐवजी आपण सुरुवातीलाच वाचकाला एका डिसिजन ट्री सारखा अनुभव देऊ शकतो. अच्छा, म्हणजे एक मुख्य तक्ता किंवा व्हिज्युअल फ्लोचार्ट असू शकतो, जिथून मार्ग फुटतील? अगदी तसंच. आपण या रोडमॅपचे 3 किंवा 4 स्पष्ट आणि वेगळे विभाग करू शकतो. उदाहरणार्थ, आपण पाथ ए थेट अधिकारी बनण्यासाठी असा एक विभाग करू शकतो. याखाली फक्त बीटेक, गेट परीक्षा आणि OCES चे 3 बुलेट पॉइंट्स असतील. आणि ज्यांना रिसर्च करायचा आहे त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी पाथ बी संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी असा विभाग असू शकतो, जिथे पदवीच्या 3ऱ्या वर्षातील इंटर्नशिपचा मार्ग आणि अंतिम वर्षाचा प्रोजेक्टचा उल्लेख असेल. हे खूपच सोपं वाटतंय. हो ना. आणि शेवटी पाथ सी तांत्रिक नोकरीसाठी, जिथे डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर सायंटिफिक असिस्टंट परीक्षेची तयारी कशी करावी हे दिलेले असेल. हे खूपच लॉजिकल वाटतंय मला. यामुळे वाचकाचा वेळही वाचेल आणि त्याचा दृष्टिकोनही स्पष्ट राहील. ज्याला 5C मध्ये रस आहे तो 5A ची माहिती वाचून गोंधळून जाणार नाही. नक्कीच. तो थेट त्याच्या कामाच्या टप्प्यावर जाईल. यामुळे दस्तऐवज अधिक मोठा वाटण्याऐवजी अधिक वापरण्यास सोपा आणि संघटित वाटेल. आणि वाचकाला असं वाटेल की लेखकाने खरोखरच त्याच्या विशिष्ट गरजांचा विचार केलाय. अगदी. जेव्हा तुम्ही वाचकाची दखल घेता तेव्हा तो तुमच्या लिखाणावर अधिक विश्वास ठेवतो. आता याच विशिष्ट गरजांचा विचार करण्याच्या मुद्द्यावरून मला दस्तऐवजाच्या अगदी शेवटच्या भागाची आठवण येते. कारण रोडमॅपमधील हा गोंधळ दूर करून सर्वांना सामावून घेतल्यानंतर आपण हे पाहणे गरजेचे आहे की हा लेख नक्की कोणत्या विद्यार्थ्यांसाठी लिहिला आहे. तुम्ही शेवटच्या त्या विशिष्ट सेक्शनबद्दल बोलताय का? हो, कारण लेखाच्या शेवटी येणारा तो एक मुद्दा थोडा वेगळा वाटतो.
चिप डिझाईनसारख्या एका विशिष्ट विषयाचा उल्लेख अचानक शेवटी करण्याऐवजी त्याला संपूर्ण लेखनात एक केस स्टडी म्हणून गुंफल्यास लिखाणाचा उद्देश अधिक स्पष्ट होईल. हां, हा भाग खरोखरच अचानक आणि अनपेक्षितपणे आल्यासारखा वाटतो. हो ना, सुरुवातीपासून हा लेख सर्वसाधारण इंजिनिअरिंग आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिल्यासारखा वाटतो, पण अगदी शेवटी तुमच्यासाठी खास या शीर्षकाखाली फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि VLSI बद्दल माहिती दिली आहे. हा अचानक झालेला बदल वाचकांसाठी खूपच डिसजॉइंटेड वाटतो. खरंय. विचार करा, एखादा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा किंवा फिजिक्सचा विद्यार्थी हा लेख अतिशय उत्साहाने वाचतोय. तो शेवटपर्यंत पोहोचतो आणि त्याला वाटतं आता एखादा मोठा निष्कर्ष असेल. पण तिथे फक्त इलेक्ट्रॉनिक्सबद्दल वाचल्यावर त्याला नक्कीच डावलल्यासारखं वाटू शकतं. त्याचा हिरमोड होतो. पण समजा हा लेख लेखकाने मुद्दाम एखाद्या VLSI कम्युनिटीसाठी किंवा फक्त इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठीच लिहिला असेल तर? जर तसे असेल तर आपण त्याला ही माहिती काढायला सांगणे चुकीचे ठरेल ना? तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. पण जर खरोखरच तसे असेल तर मग लेखकाने त्याची पूर्वकल्पना सुरुवातीलाच द्यायला हवी होती ना? म्हणजे लेखनाची सुरुवातच इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी बार्कमधील संधी अशी व्हायला हवी होती. अगदी बरोबर. पण सध्याची सुरुवात अतिशय सर्वसमावेशक आहे. पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी संधी असे म्हटल्यावर त्यात सगळ्याच शाखा येतात. तुम्ही वाचकाला एक वचन देता आणि शेवटी ते पूर्ण करत नाही. म्हणजे सुरुवातीला सर्वांना बोलावून शेवटी फक्त एकाच शाखेला महत्त्व दिल्यासारखं होतं हे. हो. म्हणूनच जर हा लेख खरोखर सर्वांसाठी असेल तर यावर एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. चिप डिझाईनचे उदाहरण पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही. मग काय करावं? संपूर्ण माहितीत वेगवेगळ्या ठिकाणी वापरावे. त्याला शेवटी एकाकी ठेवण्याऐवजी मुख्य प्रवाहात आणावे. ते कसं करता येईल? म्हणजे लेखकाने वाक्यांची रचना कशी बदलायला हवी जेणेकरून कोणत्याही शाखेचा विद्यार्थी दुखावला जाणार नाही? तो असं लिहू शकतो की, उदाहरणादाखल, जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये रस असेल तर तुम्ही VLSI शिकून बार्कमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन रोल मिळवू शकता. अच्छा, म्हणजे हे फक्त एक उदाहरण आहे हे स्पष्ट होतं. हो, आणि एवढ्यावर न थांबता त्याने तिथेच एका वाक्यात इतर प्रमुख शाखांनाही सामावून घ्यायला हवे. म्हणजे तो पुढे लिहू शकतो की अगदी याचप्रमाणे जर तुम्ही मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला अत्याधुनिक रिॲक्टर डिझाईनमध्ये संधी आहे. नक्कीच. किंवा फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना नॅनो मटेरियल्सवर संशोधन करता येईल. बरोबर. अशा प्रकारे इतर शाखांचा किमान एक ओळीत उल्लेख केल्यास इतर वाचकांना डावलल्यासारखे वाटणार नाही. फक्त 1-2 अतिरिक्त उदाहरणे जोडल्याने लेखनाची टोन किती सर्वसमावेशक होते बघा ना. वाचकाला हे समजतं की चिप डिझाईन हे केवळ कसे काम चालते हे समजावून सांगण्यासाठी घेतलेले एक उदाहरण आहे. आणि माझ्याही शाखेसाठी इथे तितक्याच महत्त्वाच्या संधी उपलब्ध आहेत हे त्याला समजतं. अगदी. यामुळे वाचकाचा दस्तऐवजासोबतचा भावनिक दुवा शेवटपर्यंत टिकून राहतो. आता बरोबर, वाचकाला योग्य दिशा दाखवल्यानंतर आणि त्याच्या शाखेसाठी संधी आहेत हे समजल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणे. हां, कोणत्याही करिअर मार्गदर्शनाचा गाभा आहे. तो बार्कमध्ये का जाईल? एवढी कठीण परीक्षा देऊन तो तिथेच का जाईल? हो. वाय म्हणजे विद्यार्थ्याचा मुख्य उद्दिष्ट स्पष्ट करणे. आणि इथेच बार्कमधील करिअरचे फायदे सांगताना केवळ सरकारी सुविधांवर भर देण्यापेक्षा तिथल्या अद्वितीय संशोधन संधींचे वर्णन केल्यास सर्वोच्च गुणवत्तेचे विद्यार्थी अधिक आकर्षित होतील. हे मलाही प्रकर्षाने जाणवलं. या माहितीत सॅलरी आणि बेनिफिट्सच्या रकान्यात 80,000 रुपये पगार, घरे आणि मेडिकल सुविधा यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. आणि हे वाचताना थोडं आश्चर्यच वाटतं, कारण आजकाल खाजगी IT कंपन्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या यापेक्षा जास्त पगार आणि सुविधा अगदी सहज देतात. हो, आणि लक्षात घ्या, याच दस्तऐवजात आधी स्पष्टपणे सांगितले आहे की बार्कची निवड प्रक्रिया अतिशय कठीण असते. सिलेक्शन खूप टफ असल्याचा उल्लेख आहे. बरोबर, ते देशातील फक्त सर्वोच्च गुणवत्तेच्या उमेदवारांची निवड करतात. आता विचार करा, जो विद्यार्थी गेट परीक्षेत पूर्ण देशात टॉप करेल त्याच्यासमोर किती मोठे पर्याय असतील. मग एवढी मेहनत करून एका हुशार विद्यार्थ्याने बार्कचीच निवड का करावी याचे ठोस कारण माहितीतून समोर येत नाही. नक्कीच. त्याच्यासमोर परदेशातील टॉप विद्यापीठांचे पर्याय असतील किंवा आजकालच्या मल्टीनॅशनल कंपन्या त्याला याच्या 4 पट पगार देऊ शकतात.
जर बार्कची तुलना केवळ पगार आणि वैद्यकीय सुविधा या निकषांवर केली तर ती स्पर्धा निश्चितच बार्कच्या बाजूने झुकत नाही. आणि म्हणूनच या माहितीतून बार्कचा खरा अद्वितीय फायदा समोर येत नाहीये. आजची महत्वाकांक्षी पिढी केवळ सरकारी नोकरी आणि स्टॅबिलिटीवर समाधान मानत नाही. त्यांना इम्पॅक्ट हवा असतो. अगदी, त्यांना आवाहनं हवी असतात. त्यांना असं काहीतरी करायचं असतं जे इतर कुठेही शक्य नाही. आणि बार्क तो इम्पॅक्ट देऊ शकते हे या लिखाणातून ठळकपणे दिसले पाहिजे. पण मग इथे लेखकाने काय करायला हवे? आपण बेनिफिट्सचा विभाग पूर्णपणे काढून टाकावा असे म्हणत आहात का? अजिबात नाही. पगार आणि सुविधा या गोष्टी महत्वाच्या आहेतच आणि त्या तिथे असायलाच हव्यात, पण त्या गोष्टी प्राथमिक आकर्षण असू शकत नाहीत. म्हणजे त्या दुय्यम असाव्यात. हो, लेखकाने या फायद्यांच्या यादीत बार्कचे नॅशनल इम्पॅक्ट, क्लासिफाईड रिसर्च आणि तिथे उपलब्ध असलेली अद्वितीय साधने यांचे अधिक भावनिक आणि प्रभावी वर्णन जोडायला हवे, ज्यांचा खाजगी क्षेत्रात अभाव असतो. आपण यावर थोडं अधिक बारकाईने बोलूया. लेखकाने नेमके कोणते मुद्दे मांडले पाहिजेत जे एका हुशार विद्यार्थ्याला खाजगी कंपनी सोडून बारकडे वळवतील? एक अत्यंत प्रभावी उदाहरण म्हणजे संसाधनांची उपलब्धता आणि कामाची व्याप्ती. लेखकाने तिथे लिहिले पाहिजे की तुम्हाला भारताच्या स्वतःच्या बनावटीच्या अणुभट्ट्या म्हणजेच इंडिजिनियस न्यूक्लिअर रिॲक्टर्स डिझाईन करण्यावर थेट काम करण्याची संधी मिळेल. बापरे, हे ऐकायलाच खूप भारी वाटतंय. हो ना, हे असे तंत्रज्ञान आहे ज्यावर काम करण्याची संधी भारताची कोणतीही खाजगी कंपनी तुम्हाला देऊ शकत नाही. हे खरोखरच खूप शक्तिशाली आहे. तो पुढे असेही लिहू शकतो की तुमचे संशोधन थेट भारताच्या संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षेसाठी वापरले जाईल. असे 1-2 मुद्दे फायद्यांच्या यादीत समाविष्ट करायला हवेत. बरोबर. जेव्हा तुम्ही नॅशनल सिक्युरिटी आणि एनर्जी इंडिपेंडन्स या गोष्टींचा उल्लेख करता, तेव्हा तुम्ही वाचकाच्या केवळ तर्कालाच नाही तर त्याच्या भावनेला साद घालता. आणि सर्वोच्च बुद्धिमत्तेचे लोक अशाच आव्हानांच्या शोधात असतात. नक्कीच. म्हणजे आपण बार्कला केवळ एक नोकरी म्हणून न विकता एक राष्ट्रीय पातळीवरचे अत्यंत महत्त्वाचे मिशन म्हणून त्यांच्यासमोर ठेवले पाहिजे. या छोट्याशा बदलामुळे दस्तऐवजाची पातळी पूर्णपणे बदलेल. अगदी. यामुळे हा लेख केवळ एक माहिती देणारा दस्तऐवज न राहता तो विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शक बनेल. थोडक्यात सांगायचे तर मूळ माहिती अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण आहे, पण काही रणनीतिक बदलांमुळे हा दस्तऐवज त्याच्या खऱ्या क्षमतेपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. होय, आणि आपण सुचवलेले बदल मुळात खूप सोपे आहेत. आपण जाता जाता त्या सुधारणांचे मुख्य मुद्दे पुन्हा एकदा सांगूया. 1. रोडमॅप सर्व पर्यायांसाठी विभागून म्हणजे ब्रांचिंग पाथ्स तयार करा, जेणेकरून कोणत्याही वाचकाचा गोंधळ उडणार नाही. 2. चिप डिझाईनसारख्या विशिष्ट उदाहरणांना मुख्य प्रवाहात योग्य संदर्भ देऊन जोडा किंवा इतर शाखांची उदाहरणे द्या. आणि 3. केवळ सरकारी सुविधांऐवजी बार्कच्या अद्वितीय संशोधन आणि राष्ट्रीय योगदानाच्या संधींवर अधिक भर द्या. या 3 रचनात्मक बदलांमुळे हा दस्तऐवज विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारा ठरेल. वाचकाने किंवा लेखकाने या सुधारणा करून त्यांच्या कामाची सुधारित आवृत्ती आम्हाला पुन्हा नक्की पाठवावी, जेणेकरून आपण त्यावर अजून सविस्तर चर्चा करू शकू. हो, आम्ही नेहमीच उत्तम कामाचं विश्लेषण करायला उत्सुक असतो. तर मग आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात.